आजचा हा अतिमहत्वाचा विषय ज्यावर आपण बोलणार आहोत तो विषय म्हणजे बालगुट्टी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पती. त्या वनस्पती कोणत्या आहेत, त्याची तयारी कशी करायची, याविषयी आपण आज सखोल माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपल्या भारतीय परंपरेमध्ये बालकांच्या आरोग्यासाठी आपण आतापर्यंत अनेक नैसर्गिक उपायांचा वापर आपण केलेला आहे. आणि त्यापैकी एक म्हणजे बालगुट्टी. आपण हजारो वर्षापासून ही बालगुट्टी लहान मुलांना त्यांच्या जे काही आजार असतात, ज्यामध्ये प्रामुख्याने पचन व्यवस्था असते किंवा लहान बालकांमध्ये पोटदुखी असते, जुलाब असतात, उलटी येण्याचे प्रकार आपण पाहतो, मुलांच्या पोटामध्ये गॅस होतात, वेगवेगळ्या क्रमी तयार होतात आणि अशा अनेक तक्रारी जर आपल्याला दूर करायच्या असतील तर आपण पाहतो की बालगुट्टीचा वापर विविध औषधी वनस्पती वापरून आपण त्याचा नायनाट करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तर ह्या बालगुट्टीमध्ये प्रामुख्याने ज्या वनस्पती आपण वापरतो त्या वनस्पती साधारणतः बडीशोप असते, ओव्याचा आपण वापर करतो, बालहिरडा असते, उडा असतो आणि या व्यतिरिक्त यामध्ये आपण सागरगोटा सुद्धा पाहतो. तर सुरुवातीला आपण पाहूया की जे सोफ आपण वापरतो ते सोफ जे आहे ते अतिशय सुवासिक आणि औषधी बिया असलेलं वनस्पती आपण पाहतो. मग याचे उपयोग काय असतात? तर साधारणतः आपली पचनक्रिया सुधारते, पोटातील गॅस कमी होते आणि जर पोटदुखी असेल तर पोटदुखी सुद्धा सोफमुळे कमी होते. उलटी व अपचनावर हे अतिशय उपयुक्त वनस्पती आहे आणि लहान मुलांना शांत झोप येण्यास हे झाड खूप महत्वाचं असतं. आणि सोफमधून उडून जाणारी जे काही व्होलॅटाईल ऑइल असतात ते पचन संस्थेला उत्तेजना देतात आणि म्हणून ती बालगुट्टीमध्ये अतिशय महत्वाचं घटक आपण या सोफला पाहतो. दुसरी जी वनस्पती आहे ती आहे अजवाईन, ज्याला आपण ओवा म्हणतो. तर ही ओवा तीव्र स्वादाची औषधी वनस्पती आहे असं आपण संबोधतो. मग याचे उपयोग काय आहेत? तर पोटशूळ असेल किंवा जुलाब असेल तर हे कमी करते. जंतुनाशक गुणधर्म सुद्धा ओव्यामध्ये आपण पाहतो आणि यापासून आपली पचनशक्ती खूप सुधारते. सर्दी खोकल्यास सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो. ओव्यामध्ये थायमॉल नावाचा एक सक्रिय घटक असल्यामुळे ते बालगुट्टीमध्ये आपण खूप प्रभावी असं वनस्पती मानतो. मी यानंतर बालहिरडा सुद्धा आपण यामध्ये वापरतो, ज्याला इंग्रजीमध्ये टर्मिनालिया चेबुला म्हणजे एक लहान प्रकार असतो, तो आपण इथं बालगुट्टी तयार करण्यासाठी वापरतो. म्हणजे हे बालहिरडा ही हिरड्याची सौम्य व लहान अवस्था असते. सौम्य जुलाब यापासून नियंत्रण करता येतं. हे पचन संस्थेला अधिक बळकटी देतं, विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतं आणि आपलं पोट साफ करण्यास मदत करतं. आणि त्यामुळे बालहिरडा लहान मुलांसाठी सुरक्षित असून त्रिफळा कायम चूर्ण किंवा त्रिफळातील प्रमुख घटक सुद्धा बालहिरड्याला आपण पाहतो. मग यानंतर कुटा, ज्याला आपण कुटस सुद्धा म्हणतो. मग ही कुटा औषधी वनस्पतीचं जी साल असते किंवा या झाडाची जी साल असते किंवा बिया, ह्या आपण बालगुट्टी तयार करण्यासाठी आपण वापरतो. अतिसार असेल किंवा जुलाबावर प्रभावी असं हे झाड आहे आणि आपल्या पचन संस्थेतील संसर्ग हे कमी करतं. आतड्या किंवा आतड्यांचं जे कार्य आहे ते कार्य पण हे कमी करतं आणि कुट्याचा वापर विशेषतः पातळ जुलाबाच्या तक्रारींमध्ये आपण करताना पाहतो. यानंतर जे शेवटचं झाड आहे ते आहे सागरगोटा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सिझालपेनिया बोंडक असं म्हणतो. मग ही सागरगोटा जी आहे ती काटेरी वनस्पती असते
आणि त्याच्या बिया आपण इथे वापरतो. मग हे कृमीनाशक गुणधर्म या झाडामध्ये आहेत. म्हणजे जर पोटात कृमी झाल्या असतील तर यापासून आपण कमी करू शकतो. आपली पचनसंस्था असेल किंवा रोगप्रतिकारक शक्ती असेल तर यामध्ये हे खूप प्रभावी ठरतं. ताप असेल किंवा अशक्तपणा जर जाणवत असेल तर बालगुट्टीमध्ये सागरगोटा हे अतिशय महत्वाचा रोल बजावतं. मग सागरगोटा बालकांच्या शरीराला ताकद देण्यासाठी खूप उपयुक्त वनस्पती आपण मानतो. आणि यापासून तयार झालेली जी काही घटक असतं त्याला आपण बालगुट्टी म्हणतो. मग लक्षात ठेवा ही बालगुट्टी तयार कशी करायची. तर सर्वप्रथम आपण 20 ग्रॅम सोप घ्यायची, 10 ग्रॅम ओवा घ्यायचा, 10 ग्रॅम बालहिरडा घ्यायचा आणि 10 ग्रॅम कुटा आणि याच्यासोबत 5 ग्रॅम फक्त सागरगोटा याच्यात टाकायचा आणि त्याचं सगळं हे वाळवून किंवा ड्राय असलेल्याच बिया आपण हे बालगुट्टी बनवण्यासाठी वापरायचे आहेत. मग याला स्वच्छ पाण्यानं सुरुवातीला धुवून आपण याला खूप छान असं सावलीमध्ये वाळवायचं आहे आणि खलबत्त्यामध्ये याला खूप बारीक असं पिसून घ्यायचं आहे आणि नंतर स्वच्छ कापडाने याची चाळणी करून काचेच्या हवाबंद बाटलीमध्ये आपल्याला याला सेव्ह करून ठेवायचं आहे. मग याच्या सेवनाची पद्धत कशी असते हे पहा. ही जी बालगुट्टी आहे तर ही बालगुट्टी अतिशय कमी प्रमाणात किंवा हलकसं चिमूट आपण घ्यायचं आहे आणि शक्य असेल तर जे काही प्रॅक्टिसमध्ये असलेले वैद्य असतील तर त्या वैद्यांच्या सल्ल्यानेच आपल्याला हे घ्यायचं आहे. आणि नवजात असतील बालक किंवा लहान मुलांसाठी जर आपण वापर करत असणार तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं सुद्धा खूप आवश्यक आहे. म्हणजे तयार बालगुट्टी ताजी असताना आपण खूप याचा विचार करूनच सेवन करायचं आहे. लक्षात ठेवा औषधी द्रवांचे प्रमाण योग्य आपण ठेवलं पाहिजे. जास्त प्रमाण याचं सेवन आपण टाळलं पाहिजे. ओलावा यामध्ये येऊ द्यायचं नाही. थेट सूर्यप्रकाशापासून सुद्धा याला आपल्याला दूर ठेवायचं आहे. तर लक्षात ठेवा ही जी काही बालगुट्टी आहे काही लोक याचं जे पावडर आहे ते थोड्याशा कोमट पाण्यामध्ये टाकून किंवा मधामध्ये मिसळून सुद्धा बालगुट्टी आपण घेतानाचं पाहतो. तर या बालगुट्टीचे अनेक गुणधर्म आपल्या पचनसंस्थेला किंवा साधारणतः ताप आली असेल किंवा आपलं जे काही अशक्तपणा आहे हे दूर करण्यासाठी आपण इथं पाहतो. तर आजचा हा विषय बालगुट्टी, त्याचे गुणधर्म, त्याचा उपयोग कसा करायचा याविषयीचा होता. आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं जेणेकरून माझ्या येणाऱ्या पुढील व्हिडिओविषयी आपल्याला माहिती मिळेल. तर आज इथंच थांबूयात. धन्यवाद.